हत्याबंदीच्या कायद्यामुळे आसमानी आणि कुठल्याही संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे आणखी पेच निर्माण झालं असून कुणी बळी घेतं का बैल अशीच माहिती त्यांच्यावर आली आहे। आपल्याकडे धार्मिक भावनांचे औडंबर माजवले जाते। व्यवहाराकरिता न पाहता भावनांच्या आधारे निर्णय केले जातात। गोवंश हत्याबंदी हा त्यातलाच प्रकार आहे। 1995 मध्ये मनोहर जोशींचे शिवसेना भाजपचे सरकार होते आणि तेव्हा नारायण राणे हे त्या सरकारमध्ये पशुसंवर्धन मंत्री होते। तेव्हा महाराष्ट्र प्राणी संरक्षण विधेयक तयार झाले, ते विधिमंडळाने मंजूर केले। शरद पवार हे तेव्हा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते। त्यांनी या विधेयकाला विरोधच केला होता। तेव्हा त्यांनी जे मुद्दे मांडले ते आजही कायम आहेत। शेतकरी जनावरे सांभाळतो तो धार्मिक कृत्य म्हणून नव्हे तर शेतीसाठी। ती जनावरं उपयुक्त व फायदेशीर असतात म्हणून। पण जो बैल वयोमानानुसार व आजारपणामुळे जखमी झाल्यामुळे नांगराला जुंपता येत नाही तो शेतकरी विकून टाकतो, कारण त्याला फुकट पोसण्याची शेतकऱ्याची क्षमता नसते। भाकड जनावरे शेतकऱ्यांना पोसता येत नसल्याची कैफियत अशा शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडली आहे। एक बैल पोसायला काही नाही म्हटले तरी 6000 रुपये खर्च येतो। आपल्याकडे दुष्काळ पडतो तेव्हा शेतकऱ्यांची जनावरे कशी सांभाळायची हा मोठा चिंतेचा विषय बनतो। जनावरांच्या छावण्या उघडल्या जातात, तिथेही भ्रष्टाचाराच्या तक्रारी होतात। चारा डेपो उघडले तरी त्यातून वेगळे प्रश्न तयार होतात। आता या नव्या कायद्याने नवे प्रश्न पुढे येणार आहेत। भाकड झालेली निरुपयोगी लाखो जनावरे शेतकऱ्यांनी स्वतः सांभाळायची किंवा सरकारनं प्रत्येक जनावरासाठी ठराविक रक्कम दरमहा शेतकऱ्यांना द्यायची, त्यातूनच काय काय प्रश्न निर्माण होतील याची कल्पना आता न केलेलीच बरी। पुढील भागात पाहूया।